तर एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी या वक्फ सुधारणा विधेयकावर नेमकं काय म्हटलंय बघूया। वक्फ बोर्ड विधेयक संसदेत मांडलं जात आहे आणि याच बाबतीत बोलण्यासाठी एमआयएमचे नेते आणि प्रवक्ते वारिस पठाण जी आपल्यासोबत आहेत। विधेयक तर आता मांडलं जाते, नेमकी तुमची काय या विधेयकाच्या बाबतीत भूमिका आहे? हे बघा, आम्ही पहिल्यांदाही सांगितलं होतं, आताही आमच्या जे पार्टीचा पक्ष आहे क्लिअर आहे की आम्ही या वक्फ अमेंडमेंट बिल जे बीजेपीने आणला आहे त्याच्या विरुद्ध करताय, कारण की असंवैधानिक आहे। ही व्हायलेशन ऑफ आर्टिकल 14, 25, 24, 26 संविधानचे आहे। कारण की मुळे या बिलमध्ये जे लोकांनी अमेंडमेंट घातलं आहे भाजपाने, हा असा अमेंडमेंट आहे की आम्हाला त्याची नियतवर शक आहे। त्याची नियत बरोबर नाही आहे भाजपाची। त्याची नियत आहे आमची जे वक्फ जमीन आहे त्याला हडप करायची आहे त्यांना। आता आम्ही तुम्हाला विचारतोय की हिंदू एंडोमेंट बोर्ड आहे, त्यात तुम्ही कोणी मुसलमानांना टाकणार का? नाही टाकणार। तर वक्फ बोर्डमध्ये तुम्ही कसा धारामध्ये तुम्ही टाकू शकतात? ही बीजेपी काय करताय देशामध्ये, हे लोक डिव्हिजन पॉलिटिक्स करत आहे। हे बरोबर नाही आहे, हे संविधानाला नाही मानत। तर आम्ही पहिल्यांदाही सांगितलं होतं का ड्रॅकोनियन लॉ आहे, बीजेपीने पारित करायला नाही पाहिजे। नंतर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने एक वेबसाईट काढली होती, त्यात त्यांनी विचारलं होतं ज्यांना ऑब्जेक्शन आहे ते आपलं ऑब्जेक्शन दाखल करू शकतात। तुम्हाला बघा, तुम्ही त्या ऑब्जेक्शन लिस्टमध्ये करोडो लोकांनी त्यात ऑब्जेक्शन घेतलं आहे। आणि जे 5-10 चिल्लर लोक आहे ते मीर सादिक, मीर जाफर आम्ही त्याला म्हणतात, ते बीजेपीचे जे पिठ्ठू आहे, तलवे चाटतात त्या बीजेपीचे, ते लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही। तर सगळा माझा असा आहे की सगळं मुसलमान जे देशांचे आहे त्याने आउटराईटली हा वक्फ अमेंडमेंट बिल आहे त्याच्या विरुद्ध केला आहे। पठाण सर, पण ज्या पद्धतीने किरण रिजिजू यांनी असं म्हटलंय की वक्फ बोर्डची अनेक जमीन ही वापरात येत नाही आहे आणि त्या वापरासाठी आपण त्या जमिनीचा वापर करू आणि गोरगरीब मुस्लिम आहे शिक्षणासाठी वगैरे त्याचा उपयोग करू, हा एक दावा त्यांनी संसदेत केलाय। नाही, लोक झुटं बोलतोय, खोटं बोलतोय लोक। वक्फ बोर्ड आहे, वक्फ ट्रिब्युनल आहे। जर कोणी घोटाळा घपला केला आहे तर वक्फ ट्रिब्युनलच्या ऑर्डरच्या विरुद्ध आपण हायकोर्टमध्ये रिव्हिजन फाईल करू शकतात। कोणी तुम्हाला सांगलेलं आहे? तुम्ही जाऊ शकतात हायकोर्टला रिव्हिजनमध्ये। पण हे सगळं झुटा भरम फैलावून भाजपाला कशा तऱ्हेने ही बीजेपी बिल पास करायचे त्यांना। आणि आता एक गोष्ट अशी पण आहे की या बिलला पास करायसाठी लोकसभेमध्ये बीजेपीकडे बहुमत नाही आहे। त्याला तिथे समर्थन घ्यायला लागेल चंद्रबाबू नायडूच्या, जयंत चौधरीच्या, नितीश कुमारच्या आणि चिराग पासवानच्या। आणि मी तुम्हाला सांगतो, या बिलला या लोकांनी अगर जर समर्थन केला तर देशच्या मुसलमान या लोकांना कधीही माफ करणार नाही। ही असंवैधानिक आहे। ही मुसलमानची जमीन आहे, ही आमच्या लोकांनी चॅरिटीसाठी दिलेली आहे, ताकी आज चॅरिटीमधून जे गरीब विधवा आहे, बच्चा आहे, ऑर्फनेज आहे, त्याची काळजी करू शकतात त्या लोक, त्याच्या कामवर राहू शकतात ते। पण आता बीजेपीची नियत अशी आहे की ते आमची जे मस्जिद आहे, मद्रसे आहे, ऑर्फनेजेस आहे, आमची जे कब्रस्तान आहे त्यांना हडप करायचे आहे। तिच्यामुळे असा तरीकेने हे लोक बिल आणण्याची कोशिश करतात आणि तर चर्चा चालू आहे। बघूया आपण काय कोण समर्थन करतो। समर्थनावरच एक आहे, पहिला चंद्रबाबू नायडूंनी भूमिका विरोधात घेतली, त्यानंतर सपोर्टमध्ये घेतली। नितीश बाबूंची अद्यापही भूमिका स्पष्ट होत नाहीये। त्यातच हे सरकार जे आहे केंद्रातलं, हे दोघांच्या पाठिंब्यावरती आहे। त्यामुळे याचा परिणाम होईल तुम्हाला वाटतं? हे दोघं जण ह्या बिलाला सपोर्ट करतील? मला नाही वाटतं की दोघा जण बिलाला सपोर्ट करते। पत्र त्याने दिले, आता आपण बघूया संध्याकाळी काय होतोय। जर ते समर्थन करेल तर आपल्या सगळ्याला माहीत पडणार, पण ते समर्थन जर करेल तर त्यांना देशाचे जे मुसलमान आहे कधीही माफ नाही करणार। कारण की ही आमची अल्लाची अमानत आहे, ही आमच्या मुसलमानची हक्काची अमानत आहे। तिथे आपण अशा रीतीने कब्जा करू शकत नाही। ते वक्फ बोर्डला, ते बीजेपीची मंशा वक्फी जमिनीची फायदा करायची नाही आहे। बीजेपीची मंशा वक्फला बर्बाद करायची आहे, नियत जमीन हडप करायची नियत आहे त्यांची। आणि आता कोण कोण समर्थन करतं? याच समर्थनावरनं महाराष्ट्रातला एक पक्ष आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंचा, ज्यांच्याकडे 9 खासदार आहेत। त्यांची भूमिका कुठेही स्पष्टपणे येत नाही। संजय राऊतांनी एक ट्विट केलंय की हा सगळा भाजपचा खेळ आहे, पण त्यांनी अशी स्पष्टपणे याच्या विरोधात की समर्थनात ही भूमिका क्लिअर होत नाही उद्धव ठाकरेंची सुद्धा। त्यांच्या पक्षाकडे तुमचं काय बघणं आहे? हे बघा, पुढच्या वेळी जे विधानसभाच्या आता निवडणुकी आल्या होत्या त्यावेळी महाविकास आघाडीचा एक हिस्सा उद्धव ठाकरेची सेना पण होती। त्या महाविकास आघाडीने महाराष्ट्राच्या मुसलमानीने भरपूर मतदान दिले, वोट दिले आहे त्यांना। जर अशा रीतीने त्यांना केला तर मुसलमानचा धोका होईल।
असा करेल तर महाराष्ट्राचा मुसलमान कधी त्याला विसरणार नाही. मी आताही सांगतो, BJP मुस्लिम विरुद्ध पार्टी आहे. त्यांची मनशा आहे मुसलमानाला किसी तरह से मुसलमानांना तुम्ही परेशान करा, ही मनशा आहे त्यांची. 10 वर्ष ज्याला त्यानं सत्तावर 11 वर्ष काय केलं त्याने मुसलमान विरुद्ध आत्तापर्यंत? फक्त एक कार्य, नफरत. मुसलमानांच्या विरुद्ध नफरत पैदा करा, त्यांच्या विरुद्ध बिल काढा. कसा रीतीने तुम्ही म्हणता सबका साथ सबका विकास, हा का सबका साथ सबका विकास आहे का तुमच्या मोदीजी? तुम्ही तर मुसलमानांच्या विरुद्ध एक जंगसारखा घेतलेला आहे. ट्रिपल तलाकच्या, CAAच्या. आता वक्फ तर आमची जमीन आहे, आमच्या हक्काची, आमच्या मालकीची जमीन आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तुम्ही असा कानून लावून त्या हडप करण्याची जी तुमची नियत आहे त्याच्यावर आम्हाला शंका आहे. आणि आम्ही तुमच्या माध्यमाने असा तुमची विरोध करतोय की तुम्ही या बिलला परत घ्या आणि या कानूनला तुम्ही नको बनवा. वारिस पठाण होते, त्यांनी स्पष्टपणे म्हटलेले की भाजपनं फक्त मुस्लिमांचा विरोध करण्यासाठी म्हणून हे बिल काढलेलं आहे आणि मुस्लिमांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी म्हणून हे बिल आणलं जात आहे. दुसरीकडे त्यांनी समर्थनांच्या बाबतीत सुद्धा प्रश्न निर्माण केलेले आहेत की नितीश बाबू आणि चंद्रशेखर नायडू त्यांनी जर या बिलाला पाठिंबा दिला तर मुस्लिम त्यांना कधीही माफ करणार नाही. त्याचसोबत उद्धव ठाकरेंनी सुद्धा मुस्लिमांनी त्यांना जे मदत केलेली आहे ती विसरू नये अशा पद्धतीचा त्यांची आठवण सुद्धा वारिस पठाण यांनी करून दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकर सह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.